वळूया पुढच्या बातमीकडे। फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरून सुरू झालेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये। विरोधकांचे आरोप फेटाळत सोमवारी रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी पत्रकार परिषद घेतली। थेटपणे रामराजेंना मास्टरमाइंड म्हटलं, ज्यावर आता रामराजेंनी पलटवार केलाय। त्यामुळे डॉक्टरच्या मृत्यूनंतर फलटणमधल्या निंबाळकरांमधला संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय। रणजित सिंहांचा वार, रामराजेंचा पलटवार। मास्टरमाइंड वरून निंबाळकरांमध्ये जुंपली। फलटण डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरून घमासान। रणजित सिंहांनी पुरावे द्यावे, रामराजेंचं आव्हान। विधान परिषदेचे आमदार यांनी सांगितलं तर माझं नाव घेऊन जातो। मी आज जाहीर सांगतो, मला तुमच्याबद्दल द्वेष नाही, पण तुम्ही चॅलेंज केलं। यांची सवयच अशी आहे की धंदेच असे करतात आणि ते अंगाशी आले की कोणामुळे झाले तर रामराजेंच्यामुळे। साताऱ्याच्या निंबाळकरांमध्ये सुरू झालेलं हे आरोप प्रत्यारोपांचं द्वंद्व। फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरून संशयाचा धूर उठतोय। 4 दिवसांपूर्वी रामराजे निंबाळकरांनी पत्रकार परिषद घेत डॉक्टर तरुणीच्या मृत्यूनं निंबाळकर ब्रँडचं वाटोळं झाल्याचं म्हणत रणजित सिंग नाईक निंबाळकरांना लक्ष्य केलं होतं। रामराजेंच्या या आरोपांवर सोमवारी रणजित सिंग निंबाळकरांनी जोरदार पलटवार केला। रणजित सिंग नाईकांनी थेट पत्रकार परिषद घेत विरोधकांवर हल्ला चढवला। यावेळी खाय मोकलून रडणाऱ्या रणजित सिंहांनी सगळ्यात कठोर प्रहार रामराजेंवर केला। विधान परिषदेचे आमदार यांनी सांगितलं तर माझं नाव देऊन जातो। मी आज जाहीर सांगतो, मला तुमच्याबद्दल द्वेष नाही, पण तुम्ही चॅलेंज केलं। मास्टरमाइंडने मग इथं गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, तपासणी करून घ्यायला पाहिजे होती, मेडिकल रिपोर्ट खोटे बनवायची गरज नव्हती। एखाद्या वेळेस एवढं करण्यापेक्षा मास्टरमाइंडने माझी सुपारी देऊन गोळी घातली असती तरी चाललं असतं ना। किती माणसाला त्रास द्यायचा एखाद्याला, किती सहन करायचं, आणि तरी सुद्धा म्हणायचं बदला घ्यायचा नाही, बदलावा नाही। आता रणजित सिंहांनी थेट मास्टरमाइंड म्हणत हल्ला चढवल्यानंतर शांत राहतील ते रामराजे कसले। मंगळवारी रामराजेंनी पत्रकार परिषद घेत रणजित सिंहांवर पलटवार केला। काही अंगाशी आलं की रणजित सिंग माझ्यावर आरोप करतात असा टोला लगावत सगळ्यांचा मास्टरमाइंड मी असेल तर पुरावे द्यावेत असं आव्हान रामराजेंनी दिलं। या तालुक्यातल्या 2 मुलींनी आत्महत्या केली, प्रयत्न केला, हा कारण सोडलं आणि त्यांना जर मदत केली तर माणूस केला धरून आहे की नाही आहे का? ते आम्हीच केलं आणि त्याच्यातही मास्टरमाइंड मीच आहे। यांची सवयच अशी आहे की धंदेच असे करतात आणि ते अंगाशी आले की कोणामुळे झाले तर रामराजेंच्यामुळे। खरं तर रामराजे आणि रणजित सिंहांमधला संघर्ष तसा जुना आहे। रामराजे नाईक निंबाळकर हे फलटणच्या निंबाळकर घराण्याचे 29वे वंशज आहेत। रामराजे हे मालोजीराजे नाईक निंबाळकरांचे नातू आहेत, तर रणजित सिंग हे माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकरांचे पुत्र आहेत। 2004च्या विधानसभा निवडणुकीत रणजित सिंहांनी रामराजेंविरोधात निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत रामराजेंनी तब्बल 4 लाखाहून अधिकच्या मताधिक्यानं विजय मिळवला। तेव्हापासून दोघांमधलं राजकीय वैर तीव्र झालंय। पुढे रणजित सिंग नाईक भाजपमध्ये गेले आणि 2019 मध्ये खासदारही झाले। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मात्र रणजित सिंहांचा पराभव झाला आणि इकडे रामराजेंचे विधान परिषदेचे सभापती पदाचा कार्यकाळ संपला। सध्या रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार आहेत, तर रणजित सिंग नाईक निंबाळकर माजी खासदार आहेत। फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणानं निंबाळकरांमधील जुन्या संघर्षाला नव्यानं धार मिळाली आहे। रामराजेंनी थेटपणे रणजित सिंग निंबाळकरांना लक्ष्य केल्यानंतर आता रणजित सिंह आणि रामराजेंमध्ये मास्टरमाइंडवरून जुंपली आहे। त्यामुळे निंबाळकरांमधील शहकाटशहाच्या राजकारणात पुढे काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शरद जाधव, न्यूज